हॅलो फ्रेंड्स, जय शिवराय मित्र. मी रविराज जेतुकर पुन्हा एकदा माझ्या यूट्यूबच्या चॅनलवर तुमचं सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो. आज आम्ही प्लॅन केलेला आहे केरळ ट्रिपचा आणि फायनली आम्ही ट्रेनमध्ये बसून अचानक भयानक केलेला हा प्लॅन आमचा सक्सेस झालेला आहे आणि निघालो आहे आम्ही. काय खातोस रे? काय खातोस ले? इकडे दाखव. रिद्धेश, तू काय खातोस? फ्रूट सलाड. तर यांची दोघांची सुरुवात झाली आहे इथे केरला टूरला. हे घाललं आहे घेऊन. हे बघा, ही स्क्लेट घेतलेली आहे आणि हा इथं रिद्धेश बावल्या यशवारीला त्यांचं सर्व्हिस करतो. अशा प्रकारे ट्रेन मधलं शॉपिंग चालू आहे इथं. हा, वडापावची मेजवानी आली. रितेश, वडापाव पाहिजे? वडापाव नको झालाय. बाकी सगळं हो हो करत होते. बाजूला हो. काय रे? हा, पाणी बोला, पाणी वडापाव मेजवानी ऋत्विक साठी. सँडविच पण झालेलं आहे. ऋत्विक, सँडविच दाखव. खाण्यावरच सुटलेलं आहे, अजून चिपळून नाही आलेलं आहे. त्यांची मेजवानी चालू आहे. चहावाल्या मुलांच्या आईला चहा लागतो ना नेहमी. काय मग कुठले शिजलेले, भाजलेले. हे कुठले दिलं? उकडलेले. उकडलेले. हा, आता तुला कुठले पाहिजे? तुला कुठल्या एक गोष्टी कुठल्या पाहिजे? उकडलेले. उकडलेले त्याला ऋत्विक, हो. तुला आवडले काय रे शेंगा? नाही. का? तुला कसे वाटले? तुला चांगले वाटले ना? फायनली रत्नागिरी स्टेशनला आता आम्ही आलोय. रत्नागिरी स्टेशन. हॅपी बर्थडे. काम चालू आहे स्टेशनचं. बंद केला. हा माणूस बघा ट्रेन कुठं इडली बिडली. वडापाव समोसे, वडापाव समोसे. लंच टाइम आहे आणि इथे राणीला आलेलं आहे जेवण. दाल फ्राय नंतर आणि हे जरा बाजूला काही चपाती आणि जिरा राईस आणि हे लोणचे. आणि ऋत्विकला जाम आवडलंय. तर ऋत्विकने मागवलेली आहे व्हेज बिर्याणी. ऋत्विक जाम एक्सायटेड आहे, खूप खुश आहे. बघूया त्याच्या रिॲक्शन आणि अनबॉक्सिंग करतोय. व्हेज बिर्याणी
कांजनगड स्टेशन जो होता तिथून निघालोय पुढच्या प्रवासासाठी. फायनली सकाळ झाली आणि हे बघा खूप छान चर्च इथे होता. कट्टीपुरम स्टेशन आलेलं आहे आता. कट्टीपुरम काय कुट्टीपुरम. ओके ओके कुट्टीपुरम स्टेशन आलंय. चप्पल घाल पटकन तोपर्यंत पप्पा निघेपर्यंत. ठीक आहे ठीक आहे. घाल घाल. हे फायनली आम्ही हलवा स्टेशन जो आहे तिथे आता पोहोचणार. बॅग्स वगैरे घेऊन आता आम्ही पुढच्या प्रवासाला सुरुवात करतो. तर पुढचा प्रवास सुद्धा तुम्हाला दाखवतो. सो फायनली हलवा स्टेशन से हमारी जर्नी स्टार्ट झालेली आहे आमच्या हलवा स्टेशनवरून. आणि आम्हाला पिकअप करण्यासाठी गाडी आलेली आहे. दादांची गाडी आहे आणि त्यांच्या थ्रू आपण पूर्ण आता सगळे जेवढे काही इथले बेस्ट स्पॉट्स आहेत ते आपण फिरणार आहोत आणि या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पण दाखवणार आहोत. हे बघा एक तर मेंबर झोपलेलाच आहे आणि बघूया आता पुढे काय काय. सिटी तर खूप छान आहे. उतरल्याच खरोखर एक सुंदर असा अनुभव आला. खूप छान सिटी. तुम्हाला जर का इकडचे ठिकाण फिरायचे असतील तर आपल्या गाडीवर जे आहे ते यासर भाई त्यांचासुद्धा कॉन्टॅक्ट नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला शेअर करतो. म्हणजे तुम्ही इथलं पूर्ण माहोल आणि इथलं पूर्ण व्ह्यू किंवा इथले जेवढे पॉईंट आहेत तेवढे तुम्हाला फिरवतील. आणि खूप छान नेचर आहे आणि आपल्याला असं काही फील होत देत नाहीत की बाबा आपण कुठून तरी पाहुणे आलो किंवा काय. त्याच्यामुळं तुम्ही निवांत त्यांच्याबरोबर फिरू शकता. मधलं पहिलं वॉटरफॉल. आता इथून पाणी नाही आहे. आम्ही चुकीच्या टायमात आलो आहे फिरायला. पण हा टुरिझम पॉईंट आहे आणि सगळे टुरिस्ट इथं थांबतात फोटोज वगैरे काढण्यासाठी. आणि पॉईंट फिरता फिरता हा सेकंड वॉटरफॉल. इथे पाणी मात्र सुंदररित्या पडतंय. आता इथं एक पॉईंट त्यांनी सांगितलं ड्रायव्हर दादांनी
तिथं आता आलो आहे पार्कमध्ये. बघूया तिथे काय काय. तो फायनली या गार्डनला एंट्री घेतली. इथं एंट्री वगैरे आम्ही जवळपास 1700 रुपये आमचे झाले चौघांचे मिळून. ओ माय, किती बघ मासे आहेत रिद्धिश. हा ओ हो, पप्पा आतमध्ये हात टाकायचा आहे. जबरदस्त जबरदस्त. काय आहे मगर म्हणजे हात टाक आतमध्ये. माझ्या पण डोक्यावर. अरे आजच्या कायला बसला. माझ्या पण डोक्यावर पप्पा बोला. पोपट गे चला ऋतिकने. इकडे बघे पोपटा. हे बघ किती छान आहेत राणी. पप्पा चला तिकडे. रितेश हे बघ. मी त्याला हात लावू नको. हा बघ कोंबडा कसा आहे बघ. कोंबडा नाही. काय तो. ह्या काय गावठी कोंबडे आहेत. अरे हा बा राणी गळ्यात घालायचे काय. जिवंत आहे. डोळा हलवतो बघ कसा आता. हा झोपला. हे बघ आले मासे. वाव काय हा. काय सांग कोकम कोंबड्यासारखं आहे ना. हा बघ इथंच आहे पुढ्यात. अरे हो, म्हणजे हा चावतो आणि तो नाही चावत. ही बघ आतमध्ये खारुताई मला कशी आहे बघ वेगळीच. खारुताई. तो इथं आल्यानंतर खरोखरच खूप बरं वाटलं. आतमध्ये आल्यानंतर मस्त. म्हणजे आता खऱ्या अर्थाने फिरल्याचा आनंद आम्हाला मिळतोय. म्हणजे एवढा प्रवास करून सुद्धा कंटाळा आलेला नाही आहे दोघांना पण. इथे कोंबडे आहेत, पायपिशी कोंबडे आहेत, जरा वेगळे आहेत त्या. थांब रे. ही बघा बकरी एवढीशी आहे. सस्सा अरे सस्सा सस्सोबा. अजगर आहे. बापरी. अरे बघ इथे पण साप आहे. हे बघ सगळे जिवंत आहेत. एनाकोंडा. हा एनाकोंडा. अरे ते बघ काय विचारतायत साप पकडणं आहे की हात मी. नको बाबा प्लीज नको. हा बघ हा बघ. आम्ही नको. राणीला दाखव. राणीला सवय आहे रूम मध्ये.
हे बघा काहीतरी ऑस्क्रिल का काहीतरी पप्पा उंदीर पप्पा उंदीर ओके हे बघ रॅबिट अरे हा बघा अरे मुंगूस अरे इकडे मंगूस बघा अरे हा हे कोण आहे छोटे छोटे हे बघ अरे सरडे इकडे बघ बघा इथे साप आहे हा इथं हे बघ गाय पण आहे बघ चला लवकर इथे काय नाही हे बघ पिजन बघ कबूतर बघ किती आहेत काय आहे पाणी हा बघ बदक बघ कसा आहे वेगळाच आणि वगैरे बघून झाल्यानंतर आम्ही आलोय फ्रूट गार्डनला वेस्ट इंडियाचं चेरीचं झाड आहे खूप सारी झाडाचे बघा ही मलायन चेरी हे ऑरेंजचं झाड आहे हे सगळं फ्रूट्स गार्डन हे बघा इथं काही फ्रूट्स आलेले सुद्धा आहेत हे बघा एक वेगळा असा अनुभव नेहमीच आपण सगळ्या गोष्टी अशा म्हणजे सिमिलर बघत असतो त्यापैकी काहीतरी वेगळं जर का बघायचं असेल तर नक्की तुम्ही केरळला एकदा व्हिजिट करा कारण ह्या गोष्टी आमच्या आयुष्यात आम्ही कधी बघितल्या नव्हत्या तर हे बघा आपण नेहमी खातोय फ्रूट्स हे बघा नागपूर ऑरेंजचं झाड आणि ऑरेंजसुद्धा आलेले आहेत त्याच्यावरती हे काय हे प्युअर हनी काय आले तू काय पण ठेवूया फायनली रिज्विकने उड्या मारायला सुरुवात केली आहे आणि रिद्धिश आता बघूया घसरगुंडीवरून खाली येते तोपर्यंत इथं आपण हा व्हिडिओ करूया सरडा बघा कसा आहे जबरदस्त बापरे नाही लवकर ये, लवकर ये. लवकर मी धरायला इथे ये तर अशा प्रकारे इथला हा आमचा प्रवास होता इथं थांबवते आणि आता आम्ही पुढच्या प्रवासाला निघतोय आणि हे बघा हो माय गॉड हा इकडे जिवंत आहेत ते खोटे नाही मग बाप रे एवढे बघा आहेत आपल्यापेक्षा आपल्यापेक्षा मोठे आहे और तो बघा पप्पा ह्याला पकडून आणलं नाही बोला ऍक्शन हा झाड सुद्धा बघून घ्या कसं आहे तुमच्याकडे असं झाड आहे का हे बघा आणि हा बघा हे पप्पीच घेतोय असं वाटतं झाड फायनली हे त्यांचं आर्टचं पूर्ण म्युझियम आहे इथे टोटली
सगळ्या वुडनमध्ये सगळ्या वस्तू आहेत बघा, खूप छान छान वस्तू आहेत. पूर्ण वुडनमध्येच आहेत बघा. मसाजर वगैरे असतात ना तसे सगळे प्रकार आहेत. छान असते. अरे तरी का काहीतरी प्लीज फक्त एक काहीतरी. फायनली आता आम्ही पुढच्या प्रवासाला सुरुवात केली आहे. आता आम्ही जातोय डिमालीच्या इथे. आता आम्ही आलोय पार्कमध्ये एका नवीन, तिथलं सगळं बघूया. पुढचा आता व्हिडिओ तुम्हाला दाखवतो. काय नाही होणार. सुंदर असं फ्लॉवर गार्डन या पार्कमध्ये, वेगवेगळ्या प्रकारचे फ्लॉवर्स आहेत बघा. सगळेच कवर अप करू शकत नाही. हा एंट्री गेट बघा, रिअल फ्लॉवरचा आहे. ही जी प्लेस आहे ना, ही फक्त नेचर लवर जे असतील ना त्यांना खूप आवडेल. खूप पीसफुल अशी प्लेस आहे. ही अशी सुंदर अशी पार्क. फ्लॉवर गार्डन आहे. वेगवेगळ्या प्रकारचे फ्लॉवर्स आहेत जे मी सुद्धा आयुष्यात कधी पाहिले नव्हते. खरोखरच आजचा पहिला दिवस आणि पहिल्याच दिवशी असं खूप रिलॅक्स फील होतं आहे. आपलं नेहमीचं दगदगीचं वातावरण आणि त्यातून खरोखरच हे असं काहीतरी वेगवेगळं बघायला मिळतं. खरोखरच केरळामध्ये म्हणजे एंटर केल्यानंतरच एक लक्षात गोष्ट येत होती की सगळीकडं पूर्ण हिरवळच हिरवळ होती. हे बघा, खऱ्या अर्थाने जर का एन्जॉय केलं असेल तर ते म्हणजे रिद्धिश आणि ऋत्विकने. फायनली आम्ही जिथे बुकिंग केलं होतं तो रूम्स आम्ही इथं आलो आरामासाठी. आणि आजची तुमची रजा घेतो. खूप छान रूम आहे, खूप छान क्लिनलीनेस आहे. तुम्ही आलात तर नक्की इथं विजिट करा. सो फायनली आम्ही ज्या हॉटेलला आज रूम घेतलेला आहे तिथे आम्ही आलो आहे. खूप छान ॲम्बियन्स आहे, खूप छान एरिया आणि कुठेही वाटतं ना खूप थंडी लागते. सो फ्रेंड्स, आजचा व्लॉग इथंच थांबवतो. पुन्हा भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये एक नवीन स्पॉट घेऊन, एक नवीन प्लेस घेऊन. आणि खरोखरच आजचा व्लॉग जर का तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला, जेणेकरून या केरळातले जे काय आणखीन आम्ही केरळचे फिरणार आहोत. आता मुन्नारमध्ये आहोत तर आणखीन जे काही प्लेसेस फिरणार आहोत ते तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्हालासुद्धा तिथं येण्याचं जो काही म्हणजे तुम्ही म्हणता ना, आपण म्हणतो ना नेहमी की योग हा जुळून येत नाही, आपण प्लॅन करावा लागतो. आणि फिरायचंच असेल तर खरोखरच तुम्ही प्लॅन कराल तरच ते सक्सेसफुल होऊ शकतं. चला तर मग तुमची रजा घेतो. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.